अमेरिका आणि इराण यांच्यात पॅरिसमध्ये शांतता करारावर सह्या तरी झाल्यात, पण या शांतता कराराचा फायदा इराणच्या फुटबॉल टीमला होईल का? तर तशी चिन्ह मात्र थोडी कमीच दिसत आहेत. नक्की झालंय काय आत्तापर्यंत? तर 16 जूनला न्यूझीलंड आणि इराण यांच्यात वर्ल्ड कपचा पहिला सामना झाला लॉस एंजलिसमध्ये, आणि तो सामना झाल्यानंतर काही मिनिटातच इराणच्या टीमला सांगण्यात आलं की तुम्हाला अमेरिका सोडून मेक्सिकोमध्ये परत जायला लागेल. त्यामुळे अर्थातच इराणचे कोच यांनी याच्यावरती आक्षेप नोंदवला आहे. ते म्हटले की आमचा संघ या स्पर्धेमध्ये सर्वात जास्ती दाबला गेलेला संघ आहे. तीच प्रतिक्रिया इराणच्या कर्णधाराची होती. तो म्हटला, जर का आमच्या संघाला बाकी संघांसारखं जर का वागवण्यात येणार नसेल तर आमच्यासाठी हे लेवल प्लेईंग फील्डच नाही आहे. इतकंच काय, तर इराणचा खेळाडू मेहदी तोराबी याचा विजा हा पहिला मॅचनंतर संपुष्टात आला. अर्थातच याच्या पुढे जाताना त्याला पुढच्या सामन्यांसाठी विजा मिळालेला असला तरी हे एक नक्कीच चांगलं चिन्ह नाही आहे. त्याचबरोबर इराणच्या संघाबरोबर असणाऱ्या 15 जणांपैकी 4 जणांनाच केवळ विजा दिला आहे. 11 जणांचा विजा त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. यात इराणच्या फुटबॉल फेडरेशनचे प्रेसिडेंट, त्यांचा मीडिया ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ अशा लोकांचा समावेश आहे. पण तुम्हाला काय वाटतं? इराण आणि अमेरिका शांतता कराराचा फायदा इराणच्या टीमला होईल? सांगा आम्हाला कमेंट्समध्ये.